नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. क्रिप्टो करन्सीचा ॲडव्हान्स कोर्स जो आपण सुरुवात केलेला होता 15 व्हिडिओचा, त्याच्या आता आपण आपल्या शेवटच्या भागामध्ये म्हणजे 15व्या भागामध्ये 15व्या व्हिडिओमध्ये आलेलो आहोत. आणि या व्हिडिओमध्ये आपण एक स्ट्रॅटेजी बघून घेणार आहोत बिटकॉइनची, जी की मी तुम्हाला 30 मिनिट्स टाइम फ्रेम वरती जी आहे ती शिकवणार आहे. ओके, सगळ्यात पहिलं म्हणजे मी एक गोष्ट इथे क्लिअर करणार आहे तुमचा कन्सेप्ट. बरीच लोक आपल्याला विचारतायत किंवा कमेंट करतायत की आपण टाइम फ्रेम कशा प्रकारे डिस्कस करायचे, कशा प्रकारे ठरवायचे. त्याबद्दल आपण पहिलं म्हणजे बोलूया. आपण आतापर्यंत ह्या कोर्समध्ये बरेचसे भाग घेतले आहेत. इव्हन मी ह्या कोर्सचे काही व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल करून दिले आहेत चॅनलवरती. तुम्ही ते नक्की बघून घ्या. उर्वरित व्हिडिओ येतील, हळूहळू तुम्हाला भेटतीलच एडिटिंग वगैरे झाल्यानंतर. ओके, आजची जी स्ट्रॅटेजी आहे ना, ती मी तुम्हाला सांगणार आहे 30 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये, 30 मिनिट्सच्या टाइम फ्रेममध्ये. आता मला एक नाम साधं कॅल्क्युलेशन सांगा, साधी गोष्ट सांगा की स्टॉक मार्केट मध्ये वर्किंग टाइम काय असतो. स्टॉक मार्केट किती ते किती वर्क होतं? 9:15 पासून ते 3:30 पर्यंत. म्हणजे तुम्ही जर एक म्हणाल की एक 6 तास 15 मिनिटं स्टॉक मार्केट जे ते वर्क होत असतं. ओके, 6 तास 15 मिनिटं ते स्टॉक मार्केट वर्क होत असतं. बरोबर आहे की चूक आहे? त्यानंतर आता स्टॉक मार्केटमध्ये आपण जेव्हा ना 5 मिनिट टाइम फ्रेम वरती काम करतो. स्टॉक मार्केटमध्ये मोस्ट ऑफ द लोक 5 मिनिट टाइम फ्रेम वरती आपण काम करतो. ह्या एका तासामध्ये समजा एक तासाचं बघाल तर एक तासामध्ये 5 मिनिटाचे किती कॅन्डल बनतात? तर 12. 5 मिनिटाच्या 12 कॅन्डल बनणार एक तासामध्ये. म्हणजे 6.25 तासामध्ये किती बनल्या त्या? ओके, एक जवळपास 75 कॅन्डल्स बनणार. 5 मिनिटाच्या 75 कॅन्डल्स जे आहेत ते एका दिवसात बनतात स्टॉक मार्केटमध्ये. आणि त्यानुसार आपण अनालिसिस करतो. पण क्रिप्टो मार्केट आहे ना, ते चालतं 24 तास. 24 तास क्रिप्टो मार्केट चालतं. क्रिप्टो मार्केटमध्ये 5 मिनिटं टाइम फ्रेमने जर आपण काम केलं, जे मोस्ट ऑफ द स्ट्रॅटेजीमध्ये आपण करतो सुद्धा, ठीक आहे, चुकीचं असं नाही बोलत आहे मी, बट जर क्रिप्टो मार्केटमध्ये 5 मिनिट टाइम फ्रेम वरती आपण काम केलं, एका तासामध्ये 12 कॅन्डल बनत आहेत. ओके, सो 12 × 24 जर तुम्ही केले, 24 तास आहेत ना, जवळपास तुम्हाला किती कॅन्डल बनतील ह्याचा तुम्ही विचार करू शकता. एक जवळपास 12 × 24 जर आपण केलं तर 240 आणि पुढचे 48 म्हणजे जवळपास 288 कॅन्डल्स बनतात. 288 कॅन्डल्स कुठे आणि तुमच्या 75 कॅन्डल्स कुठे, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती क्रिप्टोमध्ये तुम्हाला ना खूप जास्त मेस होतो. खूप जास्त मेस म्हणजे खूप जास्त कन्फ्युजन तुम्हाला होऊ शकतं. तुम्ही कोणती स्पेसिफिक स्ट्रॅटेजी वापरताय सुपर ट्रेंड सारखी तर ठीक आहे, ती ही स्पेसिफिक टायमिंगला वापरता तर अजून ठीक आहे. पण जर तुम्ही दिवसभर 5 मिनिटाची टाइम फ्रेम लावून ठेवलात ना, तर तुम्हाला कधी कधी चार्ट तो समजत सुद्धा नाही. आता इथे बघा, 30 मिनिटाची मी टाइम फ्रेम लावली. 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती माझा बिटकॉइनचा बीटीसीचा चार्ट ओपन आहे. ही टाइम फ्रेम मध्ये पण बघा 30 मिनिटाच्या कॅन्डल्स पण आपल्याला थोड्याशा कन्फ्युजिंगच वाटत आहेत. नाही म्हटलं तरी इथे आपण आता सपोर्ट रेजिस्टन्स व्यवस्थितपणे ओळखू शकतो की बाबा हा 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती एक रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स कंटिन्युअस सेलिंग प्रेशर देतोय, एवढं आपल्याला समजू शकतं. किंवा हा जो आहे हा एक ट्रेंड लाईन बनते 30 मिनिट्सच्या टाइम फ्रेम वरती, जी कंटिन्युअस सपोर्ट देते, हे आपल्याला समजू शकतं जेव्हा आपण 30 मिनिट्स बघतो तेव्हा. पण 5 मिनिटावरती आपले कन्फ्युजन द्यायचे अजून वाढणार आहे. त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही बिटकॉइन मध्ये ट्रेडिंग करताना मोठ्या टाइम फ्रेम वरती ट्रेड करा. मी तुम्हाला गेली जी स्ट्रॅटेजी शिकवली कालच्या दिवशी, ती पण एक फार सुंदर स्ट्रॅटेजी होती. ची मी तुम्हाला एक तासावरती स्ट्रॅटेजी शिकवलेली होती. मी तुम्हाला त्याच्या आधी बॉलिंजर बँडची स्ट्रॅटेजी शिकवलेली, ती पण हायर टाइम फ्रेम एक तासावरती होती. आणि आजची स्ट्रॅटेजी तुम्हाला 30 मिनिटावरती मी शिकवतोय. समजलं? तुम्ही जर नवीन असाल, शक्यतो मी असं कन्सिडर करतो की सगळीच लोक नवीन आहेत. 1 ते 2 महिन्यापेक्षा जास्त कोणालाच नाही झालंय. नवीन आहोत आपण, मोठ्या टाइम फ्रेम वरती काम करू शकता. ओके, आता मी इथे तुम्हाला म्हणतो 30 मिनिटावरती स्ट्रॅटेजी एकदम सिंपल आहे. 30 मिनिटावरती मला 200 मुव्हिंग एव्हरेज लावायचा, 200चा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज लावायचा. इथे मी ईएमए लावतो, 200 करतो. ओके, 200चा ईएमए मी या ठिकाणी इथे लावलेला आहे. आता 200च्या ईएमए वरती वर्क कशा प्रकारे करायचं ते मी तुम्हाला सांगतो. 200चा ईएमए 30 मिनिटावरती तुम्हाला एक सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करणार. आपण या आजच्या स्ट्रॅटेजीमध्ये 200 ईएमएच्या सपोर्ट वरती पण काम करणार आहोत आणि इव्हन 200 ईएमएच्या ब्रेकआउट वरती पण काम करणार आहोत. आणि या ठिकाणी आपला एक जो फेमस इंडिकेटर आहे आपण जो वापरतोय क्रिप्टोमध्ये, तो इंडिकेटर म्हणजे
आपला सुपर ट्रेंडचा इंडिकेटर. ठीक आहे, सुपर ट्रेंडचा इंडिकेटर तो लावायचा. सुपर ट्रेंडची आपली सेटिंग काय? सुपर ट्रेंडची आपली सेटिंग आहे 20 आणि फॅक्टर 2. ओके, ATR 20 आणि फॅक्टर 2. आता हे जे आहे ना, हे मी केलेलं आहे 30 मिनिटावरती. मी एक काम करतो, मला जर हे नाही ब्रेकच घे का, फक्त मला लाईन ह्या डार्क करायच्या होत्या. ठीक आहे, झाले. ठीक आहे सर, ह्याची मी सेटिंगला जाऊन काय केलं, फक्त ह्या लाईन्स ज्या आहेत ना त्या इथे डार्क केल्या, बाकी काही केलं नाही. ओके, आता बघा. आतापर्यंत मी काय केलं, मी आले 30 मिनिटावर. क्लिअर, 30 मिनिटावर मी लावलाय 200चा EMA. आणि मी या ठिकाणी लावलेला आहे सुपर ट्रेंड विथ सेटिंग 20 and 2. एवढंच मी केलं. मी तुम्हाला अजून असं नाही म्हटलं की कुठे बाय करा, कुठे सेल करा, काय करा. एवढं कळलंय सर्वांना? ओके. आता ट्रेडिंग कधी आपल्याला करायची आहे? ट्रेडिंग करण्याची पद्धत काय आहे बघा. पहिली ट्रेडिंगची पद्धत आहे 200 EMA ब्रेकआउट. 200 EMA ब्रेकआउट. ज्या पण वेळेला 30 मिनिट्सच्या टाइम फ्रेमवरती 200 EMA चा ब्रेकआउट होईल, 200 EMA चा ब्रेकआउट होईल, आणि त्या वेळेला जर सुपर ट्रेंड सुद्धा तुम्हाला ब्रेकआउट देत असेल, सुपर ट्रेंड सुद्धा तुम्हाला ग्रीन असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी लॉंग करू शकता. बिटकॉइनच्या फ्युचरमध्ये लॉंग करू शकता. बघून घेऊया इथे बघा. इथे ब्रेकआउट आला, या ठिकाणी तुम्हाला दिसते हाईक रेजिस्टन्स आहे. म्हणजे सध्या तुमच्यासाठी ना 200 EMA एक रेजिस्टन्स आहे आणि हाईक रेजिस्टन्स आहे. ह्याचा ब्रेकआउट आला, या लेवलला ह्याचा ब्रेकआउट आला, इथे तुम्ही बाईंग केली पाहिजे होती बिटकॉइन फ्युचरमध्ये. हा इथे तुमचा SL असणार, ह्या ग्रीन कॅन्डल, ग्रीन सुपर ट्रेंड मध्ये SL. आणि जोपर्यंत तुम्हाला हा ट्रेल करता येतोय, तुमचा SL हिट झाला इथे, या ठिकाणी तुम्ही तुमची एक्झिट केली पाहिजे. सो मी इथे काय केलं, मी इथे दोन ब्रेकआउट्स बघितले. पहिला म्हणजे मी असं बघितलं की 200 EMA चा ब्रेकआउट झाला पाहिजे आणि त्याच आसपास सुपर ट्रेंड पण ग्रीन झाला पाहिजे, तर मी ट्रेड घेणार. आता मला सांगा, इथे सुपर ट्रेंड परत ग्रीन झाला, मी ट्रेड घेईन का इथे? या स्ट्रॅटेजी प्रमाणे मी इथे ट्रेड घेईन का? जे मी तुम्हाला लॉजिक शिकवलं आता त्याप्रमाणे मी इथे ट्रेड घेणार का? ऑब्विसली नाही घेणार, कारण मी लॉजिक काय शिकवलं, पहिला 200 EMA पण ब्रेक झाला पाहिजे आणि त्याच्या आसपास सुपर ट्रेंडने ब्रेकआउट दिला पाहिजे, आधी किंवा नंतर. तो आता सुपर ट्रेंड 200 EMA च्या वरती आहे आणि सुपर ट्रेंड ग्रीन झालं म्हणून मी घेणार नाही. सो ह्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला लिमिटेड ट्रेड्स भेटणार, कंटिन्यू ट्रेड भेटणार नाही. इथे बघा, ह्याच्यामध्ये ह्या स्ट्रॅटेजीमध्ये ट्रेड कधी भेटणार? एक तर सुपर ट्रेंड, सॉरी, एक तर 200 EMA चा ब्रेकआउट होताना, किंवा 200 EMA वरती सपोर्ट घेऊन वर जाताना. इथे अशा कंडिशन मध्ये तुम्हाला ट्रेड्स भेटणारच नाहीत ते, म्हणजे भेटले तरी करायचेच नाहीत आपण. सो एकदम लिमिटेड ट्रेड देणारी स्ट्रॅटेजी इथे बघा. आता फॉर एक्झाम्पल, आता मी ह्या स्ट्रॅटेजी प्रमाणे ट्रेड कधी घेऊ शकतो? जर समजा मार्केट पडत पडत या लेवलला आलं, इथे सपोर्ट घेऊन वर जायला लागला आणि त्यानंतर सुपर ट्रेंड पण ग्रीन झाला, तर मी इथे परत एकदा लॉंग करू शकतो. ठीक आहे, किंवा असं असं मार्केट पडत पडत आलं, ह्याचा ब्रेकडाऊन दिला, ह्या लेवलचा ब्रेकडाऊन दिला आणि सुपर ट्रेंड जर रेड असेल, तर मी शॉर्ट करू शकतो. काय करू शकतो? शॉर्ट करू शकतो. ठीक आहे. आता पण आधी आधी अजून काही एक्झाम्पल्स बघा. इथे पण बघा, या ठिकाणी जो आहे तो तुमचा इथेही ट्रेड झाला असता, कारण की इथे सुपर ट्रेंड ग्रीन आहे. बट अनफॉर्च्युनेटली तुमचा स्टॉप लॉस पण लगेच हिट झाला पुढच्याच कॅन्डलला. त्यानंतर इथे बघा, इथे ब्रेकआउट नाही, इथे एक ब्रेकआउट झाला, या स्टॉप लॉसचा ब्रेकआउट झाला. परत एकदा तुम्ही हा स्टॉप लॉस ट्रेल करत आलात, या ठिकाणी तुमचा परत एकदा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला असता. त्यानंतर फायनली तुम्हाला ब्रेकआउट जो तो इथे भेटला. सो अशा प्रकारे तुम्हाला सुपर ट्रेंड ब्रेकआउट आणि 200 EMA ब्रेकआउट किंवा रिव्हर्सल वरती ट्रेड करायचे. ओके, अजून तुम्हाला दाखवतो. इथे बघा, या ठिकाणी मार्केट वरतून खाली येत आहे, इथे ब्रेक डाऊन झाला, याच ठिकाणी झाला ऍक्च्युली, याच ठिकाणी ब्रेकडाऊन झाला 200 EMA चा. सुपर ट्रेंड रेड आहे, इथे तुमची शॉर्ट एंट्री असणार आणि या ठिकाणी तुमची एक्झिट असणार, जिथे सुपर ट्रेंड ग्रीन झालेले आहे तिथे. सो मोठे मोठे ट्रेड्स तुम्हाला, मोठे मोठे टार्गेट्स तुम्हाला या प्रकारच्या इंडिकेटर स्ट्रॅटेजीमध्ये भेटू शकतात, कारण की आपण मोठी टाइम फ्रेम जी आहे आपण लावलेली आहे. क्लिअर आहे? तुमच्याकडे एवढा वेळ नसेल बघायला, तर सिंपल तुम्ही अल्गोने ट्रेडिंग करू शकता. अल्गोमध्ये ह्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी सध्या इम्प्लिमेंट होत नाहीत, पण तुम्हाला मी इथे मॅन्युअल ट्रेडिंग शिकवते, अल्गो ट्रेडिंग नाही. इथे बघा, ही आहे रिटेस्ट वाली स्ट्रॅटेजी. लाईक BTC खाली येतोय, प्रॉपर सपोर्ट घेतला इथे. सपोर्ट घेतल्यावर आपल्याला काय पाहिजे? सुपर ट्रेंड ग्रीन पाहिजे, रेड असून चालणार नाही. सपोर्ट घेतला, हा ब्रेकआउट आल्यानंतर सुपर ट्रेंड ग्रीन झाला, सो तुम्ही हा ट्रेड इथे करू शकला असतात. ठीक आहे, नाही म्हटलं तरी तुम्हाला एक 1300 पॉईंटची रॅली आहे. 30 मिनिट्स वरती ही छोटी दिसते,
बट ही 1300 पॉईंटची रॅली तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. सेम इथे तुम्ही बघाल या ठिकाणी तुम्हाला परत एकदा ब्रेकआउट झाला. इथे ब्रेकआउट झाला सुपर ट्रेंडचा, ही पण एक मोठी रॅली आहे. सो सुपर ट्रेंड प्लस ईएमए ब्रेकआउट हे आपण सिम्पली या ठिकाणी वापरतोय. तुम्ही ह्याला एक पोझिशनल ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी म्हणू शकता, स्विंग ट्रेडिंग नाही म्हणू शकत ह्याला. कारण की दिवसभरामध्ये एखाद दुसरी एंट्री तुम्हाला ह्यामधनं नक्कीच भेटू शकते. आणि तुम्हाला ह्या ट्रेड कधी करायचा आहे, जेव्हा मार्केट 200 ईएमएच्या जवळ आहे तेव्हाच. तर तुम्हालाही चांगलं माहिती आहे की मार्केट 200 ईएमएच्या जवळच नाही. सो मला ट्रेड भेटणारच नाही. सो अशा वेळेला तुम्हाला बघत राहून उपयोग नाही. तुम्हाला आधीच माहिती असलं पाहिजे कधी ट्रेड भेटणार, जेव्हा 200 ईएमएच्या जवळ मार्केट चालू आहे तेव्हा काहीतरी मला ट्रेड भेटणार. अदरवाईज ट्रेडच नाही भेटणार. इथे बघा या ठिकाणी मार्केट कंटिन्यू वर होतं, तुम्हाला ट्रेड्सच नाही भेटले. कारण की 200 ईएमए हा आपला कोर ठेवलेला आहे या स्ट्रॅटेजीसाठी. आता इथे बघा या ठिकाणी तुम्हाला परत एकदा ब्रेकडाऊन झाला. सुपर ट्रेंड रेड आहे, इथे ट्रेड भेटला. ठीक आहे. त्यानंतर बघा मार्केट वर आलं. सुपर ट्रेंड कधी ग्रीन नाही झाला. सुपर ट्रेंड ग्रीन कुठे झाला, इथे. ही कॅन्डल क्लोज झालं, सुपर ट्रेंड कॅन्डल क्लोजिंगला इथे ग्रीन झाला. तुम्हाला एवढे मोठे प्रॉफिट्स भेटले, जवळपास 18,000 पासून ते 15,700 पर्यंत, म्हणजे जवळपास 2,300 पॉईंटचे प्रॉफिट तुम्हाला या ठिकाणी भेटले मॅक्झिमम. त्यात तुम्ही किती बुक करताय तुमच्यावरती. सो अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही सिंपल काम करू शकता. आता इथे परत सुपर ट्रेड झाला, ट्रेड नाही करायचे. कारण की हा ब्रेकडाऊन ट्रेड नाहीये आपल्याला. ब्रेकडाऊन ट्रेड किंवा ब्रेकआउट ट्रेड्स हवे आहेत. किंवा खालून पण रिव्हर्सल, खालून पण समजा मार्केट असं वरती जाऊन रिव्हर्सल होत असेल तर तो पण ट्रेड आपल्याला घेऊ शकतो आपण. सो अशा प्रकारे आपण ह्या सिंपल स्ट्रॅटेजीच्या मदतीने सुपर ट्रेंड वरती 30 मिनिट्स टाइम फ्रेम यूज करून, 200 ईएमए वरती 30 मिनिट्स टाइम फ्रेम यूज करून, दोघांचा कॉम्बिनेशन करून ट्रेडिंग करू शकतो फक्त बिटकॉइन मध्ये. मी तुम्हाला सांगते की फक्त बीटीसी मध्ये ट्रेड करा. वारंवार सांगतोय बीटीसी आणि इथेरियमच मी मॅक्झिमम सांगतो, बट या स्ट्रॅटेजी कम्प्लिटली बीटीसी साठी आहे. त्यामध्येच तुम्ही इथे ट्रेडिंग करू शकता. आणि असे मोठी मोठी जे रॅली आली, मोठे मोठे फॉल झाले, तर तुम्हाला मोठे टार्गेट्स, मोठे प्रॉफिट या ठिकाणी तुम्ही नक्कीच अचीव्ह करू शकता. ओके. सो अशा प्रकारे आता आपला 15वा व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये आपण ही स्ट्रॅटेजी ती कम्प्लिटली कव्हर केलेली आहे. याच्या पुढे आपण आपल्या चॅनलवरती किंवा आपण आपल्या अकाउंट ओपनिंग ज्यांनी आपल्या अंडर केलेली आहे त्यांच्यासाठी बिटकॉइन ऑप्शन्स बद्दल शिकवणार आहोत. क्रिप्टो ऑप्शन्स काय असतात, क्रिप्टो ऑप्शन्स ट्रेडिंग कशी करतात, क्रिप्टो ऑप्शन्सचे फायदे काय, तोटे काय, बेनिफिट काय, ड्रॉबॅक काय, सर्व आपण शिकवणार आहोत आपल्या चॅनलवरती. सो त्यासाठी आपल्या चॅनलला, जे युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. ऍडव्हान्स गोष्टी तुम्हाला हळूहळू आपल्या चॅनलवरती क्रिप्टो ऑप्शन्सच्या नक्कीच शिकायला भेटणार आहेत. ओके. भेटूया आपण आपल्या पुढच्या एका नवीन चॅनलवरती व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.